नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। तर आज आपण चाललोय माळशेजला आणि माळशेजला जायचं कारण काय आहे, आपल्याला मोटो ब्लॉग करायचा आणि त्याची टेस्टिंग करायची। म्हणजे टेस्टिंग आपल्याला गोप्रो वगैरे नाही करायचा, तर आपल्याला मोबाईलमध्ये मोटो ब्लॉग करायचा आहे। तर ते हेल्मेटचा माउंट वगैरे कसा फिट बसतो का, माईक वगैरे कसा आहे ना, त्याचं आपल्याला मेन चेकअप करायचा आहे। कसं म्हणजे कुठं लॉंग टूरला जायचं असेल तर नंतर डोक्याला ताप नको, नाही तर आपला गोप्रो वगैरे काहीतरी घ्यायलाच लागेल। मग त्यापेक्षा मोबाईलमध्ये पहिले टेस्ट करतो। आता मी जाणार आहे आणि माझ्यासोबत अजून येणार आहे साहिल। तर आता पहिले जातो खाली आणि हेल्मेटची सेटिंग वगैरे करून घेतो। बाकीचं काय नाही, असंच चालू आहे नॉर्मल। रायडिंग जॅकेट वगैरे काहीच नाही घेत, असंच निघतोय। बघू आता गाडी पहिले कोल्ड स्टार्ट करून घेतो। आणि हे आपण काय ग्लोव्ज घेतलेत फक्त, आणि हा माउंट घेतला आहे। हेल्मेट आपला इकडे आहे गाडीमध्ये आहे, तो जाऊन पहिले तिथे हेल्मेटची सेटिंग करून ठेवायला लागेल। आणि आता पहिले कोल्ड स्टार्ट करून घेतो आपण। रेडी टू रेस। मित्रांनो बघू शकता, हा अशा प्रकारे आपण सेटअप केलेला आहे। अजून त्याची थोडी सेटिंग बाकी आहे। गाडीवर बसल्यावर आपण बघू कशी सेटिंग आहे, ट्राय करू आपण कोणाला आपल्याला। आणि हा नवीन हेल्मेट घेतला आहे आपण LS2चा, बघा ती कशी ब्रँडिंग आहे। आता याची नवीनच घेतलेलं आहे, तर बघू आपण सेटअप आता कसा होतो आहे ते। थांबा, तर आता आपण सगळी सेटिंग करून घेतलेली आहे। आता निघूया। आता व्ह्यू कसा आहे तर मला समजत नाही, जसा येत असेल तसा येतो। आवाज येतो का नाही तुम्हीच बघा। आता मी लावाचं काम केलं, चेक करू आता आपण कसं काय आहे कसं नाही। आता माझा आवाज वगैरे कसा आहे तर मला काय माहीत नाही। आता व्ह्यू कसा दिसतो तर तुम्हीच बघा। आता मला सगळं झाल्याच्या नंतर समजेल। छोटे मोठे स्पीड ब्रेकर तर काय वाटतच ना। शॉर्मा आता थोडा अँगल थोडा मला तरी वाटतं वाकडा तिकडे झालेला। ते पहिली वार आहे आपली, सेटिंग कशी ते समजेल नंतर। आपला याला फोनीगाव आणि इथं माडाच्या बिल्डिंग आहेत सगळ्या, बघा स्पीड ब्रेकर फोनीगाव, इथे फोनीची कंपनी, हे सगळ्या माडाच्या बिल्डिंग आहेत। हेल्मेटवर वजन जास्त झालं मोबाईलचा, म्हणून तर वाटतं काही जमणार नाही। आपली ऑफ रोडिंग आहे, चाल तिकडे आपल्याला काही फरक नाही पडत। चाल आता मोबाईल नको पडू, बाकीचं काही पण चालेल। साहेब ओके ना? हां, सेलचा पेट्रोल पंप पण तो काय बंद पडलं ते त्यांनाच माहिती ना। आता इथं नेवाली ना गाडी, त्याचा आपला तर रोजचा रस्ता असा, पण आज हेल्मेट घालून आता पोलीस आहे पकडायला नाही पाहिजे आपल्याला। हेल्मेट अजून आपला मोबाईल लागलेला आहे ना, तर पोलीस इथे पहिले थांबवायला नाही पाहिजे। नशीब नाही, पोलीस बघा कवड्यात नेवाली नाका। ट्राफिक कोणी सायरन लावलं? बलूनवाल्याने लावलं वाटतं। अरे बलूनवाल्यांची नंबर प्लेट बघ, मस्कर याला का मग याला पकडीत कसं ना पोलीस। मग वरच्या पूर्ण ब्लॅक प्लेन, पोलिसांना कसं जाऊन देताना याला नाही तर आपल्याला। मी फक्त मागची एक बॅग फ्रेम केली होती तरी मला नुसतं पकडीत यायला। तर इकडचं काय नाही, पुढच्या रस्ते बघायला मजा येईल तुम्हाला। मग डायरेक्ट पुढं दाखवत। आता इथं थोड्या ऑफरोड पॅच आहेत। ऑफरोड म्हणजे एवढा ऑफरोड नाही इथं, खड्ड्यात ऊन एवढा पडायला लागलं ना, हिशोब नाही।
चटकं लागतं नुसतं चटकं. तर मोबाईलचं मला तर वाटतं ना कम्फर्टेबल नाही मोबाईलची ब्लॉगिंग याच्यावर. पण आपल्याला काय आहे ऑप्शन नाही ना दुसरा, गोप्रो वगैरे घालाच लागेल. वजन जास्त येतं ना, प्लस आपल्याला याची माउंटिंग समजत नाही आपल्याला पोझिशन हे, म्हणून आता पडला तर पाहिजे. आपण थोडी क्रूज लावून बघू याला. क्रुझिंग करतोय आपण आता. थोडीशी खेचून बघू आहे गाडी, एकदम नॉर्मल घेतो बघू. बघशील तर बोलाल ना गाडी वाटत नाही पटकन कशी पोचतं, पटकन झोपकन पोचतं. ऑफरोडिंग 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 रस्ते एवढं खराब आहेत ना आपलं, तर गाडी चालवायला काढायला येतं. ऑफरोडिंग आमच्या काय फरक पडत, मग कशाला ऑफरोडिंग घेतलं, रस्ते बघूनच घेतलं. ह्याच्यामध्ये काय माहीत आहे का, मोबाईल गरम व्हायची पण जाम शक्यता आणि चार्जिंग पण जाम पटापट उतरेल. तसं आम्ही चार्जिंग उतरायचं आणलं आहे बरोबर, आपला वायरलेस चार्जर आणलं आहे जोडीला, म्हणजे आपला माईकचं काम पण होईल, चार्जिंगचं काम पण वेगळं होईल. चार्जिंग डायरेक्ट वायरलेसली होईल ना, आणि माईकचं आपण ते सॉकेटला लावले लायटनिंग केबलचं सॉकेट. आणि आपला माईकचा कसा केला आहे ना, आयफोनचे हेडफोन कनेक्ट केलेत शॉर्टकट. बघू आता कसं का, मी तर त्याचीच टेस्ट करायला आलं आहे. बापा बापा डुपूक डुपूक बघितलं कसला खड्डा होता तेवढा ऑफरोड. गाडीला पैसा वसूल आहे का नाही बघा, इथं बघ समोर बघा, बघता असला खड्डा बघ टुपूक टुपूक टुपूक. याचा विचार कर, एवढे गाडीला एवढा लागतो बोलला तर खड्डे कसले असतील तर. ऊन बघा ऊन, आवाज ऊन, समोर डोंगर पण मला किती भारी दिसतं. म्हणजे उन्हाने ना मला वाटलं मस्त पाऊस दिवस पडेल, आईला पण उन्हाने वाट लावली, मूड ऑफ केला. मस्त पावसात भिजत जावं असं वाटलेलं आज. तिकडं माळशेरला गेल्यावर तर वातावरण एक नंबर असतं, पण बघून मजा येईल. बदलापूरचा सिग्नल लागला. आता इथे पण हवालदार जाम असेल चेकिंगला. इथं वॉटर क्रॉसिंग, गटाराचा वॉटर क्रॉसिंग बघा. हो गटाराचा वॉटर क्रॉसिंग. काय भिजलं पूर्ण. करा पाणी पाणी पुढून आला का मागून, मागच्या आला पूर्ण उतर, एकदम उतर सरळ. शिरी ढलान, शिरी ढलान आहे, शिरी ढलान. मला पूर्ण नीट दाखवलं, मला ह्याच्यामध्ये दिसत नसेल नीट. पुढे माझी फेवरेट गाडी चालली आहे, कोणती माहीत आहे का, डिफेंडर. व्हाईट डिफेंडर चालली आहे, दाखवतो थांबा तुम्हाला. Look at this boy. मेरे सपनों का वो राजा. दिसली का नाही, डिफेंडर.
Look at this. असा रस्ता पाहिजे ना समोर, एक पण गाडी ना पाहिजे. किती मजा आहे चालवायला गाडी. गाडी आरामात चालवायची, जास्ती ह्याला करायला. एवढा ते बाजूला सगळं ग्रीनरी, सगळं ग्रीन ग्रीन, सगळं हिरवा हिरवा. काय गाडी, काय डोंगर, सगळं मुख्यमध्ये आहे एकदम. ऑटो पण आला. लीन, ये रस्ते पर लीन करने का जो मजा है ना, तुम्हाला गाड्या लीन करायच्या असेल तर इथे या. रस्ता बघतो मी, रस्ता बघा बघता म्हणजे एकच नंबर. तुम्हाला थोडी ऑफरोडिंग दाखवतो मी, थांबा. ऑफरोडिंग मागे साहिल बसले बघून, नाही तर थोडी सायलिंग पण दाखवली असती, केली असते आपण. रस्ता किती पण बंद असला तरी आपण कुठचे पण काढू. आपण गाडी कोणाला घेतलंय, सातांच्या ना मग सगळीकडचे काढू आपण. बघा डोक्याला दाखवत नाही काय आता. यो रस्ता ना, गाडी चालवायला मजा येते इकडं. बऱ्या रस्त्याचं काम चालू आहे. वरतून घुसू आपण मला. डोंग 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 डोंग. मजा येतो, मजा. कमी करतो आता. कसं साईड दिल्यावर बरं वाटतं ना, कसं मस्त गाडी उडवीतच निघायचं आपल्याला. गाडी उडवी रे बघ, थोडंसं कमी करायचं. इथं नाही तर फेमस वडापाव भेटता इकडं, फेमस वडापाव. संडेला जाम गर्दी असतं, सगळं रायडर येतात ना इकडं मुलगावला जायला. मुळगाव, बदलापूर, आपण बदलापूरमध्ये आहे आता. इकडं आता वर रस्ता ना एकच नंबर. रस्त्याला मजा आहे ना, काय सांगू तुम्हाला. सगळीकडे हिरवा म्हणजे जंगल, आणि जंगलाच्या मधून रस्ता आहे. मुरबाडला जायचा रस्ता बारवेड्याम रस्ता. इथं लीन काय मजा, लीन करा फक्त लीन. समोरून गाड्या येतात त्या लक्ष ठेवा. इथं रस्त्यांची कामं जाम चालू आहेत. आपण थोड्या हलू चालवायला लागतं गाडी, अशी पण आपण हलूच चालवतो रस्ता. रस्ता मस्त थंडावा, एकदम थंडावा वाटतो इथं. रस्ता बघूनच मजा येईल असं. पैसा असो रस्ता, एवढा भारी रस्ता होता ना, आता डबल लागला खराब रस्ता. म्हणजे खराब रस्ता म्हणजे काम चालू आहे, आपल्याला काय फरक पडतं, खराब असो चांगला असो, अपने लिए सब एक जैसा है. थोडीशी ऑफरोडिंग मारली. चिखल बाबा 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 बाबा, किचड पुरा चिखल. गाडीवरनं उतरल्यावर अशी बुटा बिटा माखलेली असेल ना, रायडिंग शूज घ्यायचे होते. माझा साईजच नाही. मला लागतं 11 नंबर. तिथे 12 नंबर होती, 10 नंबर होती, पण 11 नंबरच नव्हते. 10 आणि 11 मध्ये, 12 मध्ये कम्फर्टेबल नव्हतं वाटत.
बाकीचं सगळं घेतलेलं आहे आपण, रायडिंग जॅकेट, रायडिंग पॅन्ट वगैरे घेतलेली आहे. पण आता इकडचं इथं जायचं आहे मागून नाही. आता लॉंग ड्राईव्ह जेव्हा करेल ना 500-600-1000 किलोमीटरची, तेव्हा आपण घेऊन टाकू ती. तर परत रस्ता बघा. आता इकडे लागेल पुढं बारबी डॅम. बारबी डॅम लागेल बस. बघा तुम्ही आता तिथला नजारा बारबी डॅमचा. तो रस्ता पण मस्त आहे आणि डॅम पण आमच्या इकडचा खूप फेमस आहे तो. बघा तिथला MIDC बारबी डॅम. तुम्हाला तो वरतून दाखवतो मी. तिथं वरती तर ना जाऊन देणार आपल्याला, जिथून दिसतो ना तो एरिया दाखवतो मी. थांबा, इकडनं दरवाजा वगैरे सुटतात ना, त्याचं ते दाखवतो. इकडं अजून डॅम भरला नाही. आता इथून दरवाजे पूर्ण सुटलेले असतात, इथून येतात. आणि तिकडचा व्ह्यू बघा तुम्हाला असं बघा. आता आपल्या बारबी डॅमचा घाट लागेल. घाट लागला आहे बारबी डॅमचा. इथून मस्त गेले करत जायचं. आणि इथून वरतून अजून पूर्ण डॅम पण दिसतो. आता किती भरलेला आहे ना तो पण आपल्याला दिसेल. तेव्हा इथून दिसतो तो. इकडे यायचा प्लॅन कधीपासून होता, येत नव्हता ना. म्हणजे मी संडेला प्लॅन करत होतो. संडेला त्याला सुट्टी नसते. त्याला सुट्टी असते सोमवार, मंगळवार, बुधवार, 3 दिवस सुट्टी असते त्याला. त्याच्यामुळे राहिला. आज बुधवार आहे, आज जाऊनच होतं. आज मला पण काही काम नव्हतं, कुठे जायचं नव्हतं. पण आज त्या टायमावर आलता काम आता, पण मी थांबलो नाही. काम तर आला. आणि ज्योती ताईने पण फोन केलेला, तिथं शूट होता आमच्याच गावात. मग ते सांगत होते शूटला ये तिथे. आपला म्हणजे मित्राचाच होता तो, केतन वरून आहे ना, त्याचा तो केकचा शूट करायचा होता. तर तिला बोललो मी चाललो बाहेर. मी ॲक्च्युली पहिलेच निघाला होता. तर आधी सांगितलं असतं तर मी प्लॅन हा कॅन्सल केला असता आणि तिथे शूटला गेलो असतो. म्हणून साहिल आहे ना, साहिलच्या काकाचा मुलगा केतन चालला उडलो. बघितलं तुम्ही केकचे नव्हता. जाऊ द्या, चालतं, आपल्याला काय फरक नाही पडत. कॉलेज मारलाच होता आम्हाला. इकडे गाडी झाला. इकडनं झालं तर अचानक इकडे येईल. दाखवता बघा आता. बाईंना ना मागे पुढे झपके इकडे येतो. माझं आरशात बघायचं काही कामच माणूस. रस्ता विकत घेतोय जसं काही हवे. रस्ता तुम्ही जाऊ द्या, त्याच्याकडे लक्ष नाही करू. आपण इकडे लक्ष द्या. रस्त्याचा आनंद घ्या. रस्त्याचा आनंद. आपण कशाला आलोय? रस्त्याचा आनंद घ्यायला. आनंद घ्या फक्त रस्त्याचा. त्यांच्या हवेचा आवाज येतो का नाही का माहित नाही मोबाईलमध्ये. त्याच्यात आमचा मार्केट पाडायला किती जणांनी ताकद लावली. आमचा मार्केट पाडायला किती जणांनी ताकद लावली. त्याची आमच्या गायीने पाडली. पाय टेकला खाली. नुसता जंगल आणि जंगलाच्या मधनं रस्ता. ही आमची खरी महाराष्ट्राची ओळख आहे मित्रांनो. म्हणून सांगतो इकडे तिकडे जाण्यापेक्षा महाराष्ट्रात या. महाराष्ट्रात जाम काय फिरण्यासारखा. हे रस्त्यात तुम्हाला आवरून मजा येईल ना. अजून आपला घाट बाकी आहे. तिकडे तर खरी सवलत आहे. असे बाबा आपल्याला विधी येत नाही बाबा. इकडे तर पूर्ण अंधारच आहे. पाऊस येईल वाटतं बघा.
पावसाला यावं नको असं थंडा वारा आहे, थंडा वारा एक नंबर आहे. बघा मस्त आहे. तसं वातावरण असलं ना किती पण गाडी चालवा माणूस, किती पण. आता पहिला असा माझा मोठा व्लॉग आहे, तो कसा होता तर कसा तर मला ते नाही माहीत. फक्त माझे टेस्टिंग चालू आहेत, खास म्हणजे टेस्टिंगसाठी होत्या, दुसरं काय नाही. अजून 3-4 वेळा होतील मला अशा कुठे कुठे जायला जरा असा टेस्टिंग करायला शिकायला म्हणताय. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक राईड करायचं आहे कोकण गोवा बिवा, बघू आता अजून ठरलं नाही, कुठेतरी ठरलेलं असं कोकण गोवा बिवा कुठेतरी जायचा. आला पाऊस आला तेव्हा आपला त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण सवय करून ठेवायची आहे. पाऊस तर आला इकडे झाडांच्या मुळे काही समजत नाही आम्हाला, पण पाऊस आहे. थोडी थोडी बुंदाबांदी चालू आहे. गाडीचं ना लोकलसाठी काहीच काम नाही. लोकलला म्हणजे एवढीच मध्ये आता एवढं तिथे ना सध्या मस्त पैकी एवढे मस्त पैकी दिले तिने आला. गाडी काढली तेव्हा 170ची रेंज होती, आता आपण 230 झाली, पण कशी 240वर गेलेली. आणि हा काय मला हिशोब समजतच नाही एवढ्याचा. 5.2 त्याच्यामध्ये 100च्या ह्याच्यात काहीतरी लिहिलं तर 100पैकी 5 आता 2 आलं. म्हणजे एवढे तर 100ला मला तरी वाटतं भागीले करायचं असेल. फुल ऑफ रोड आहे पण ते भागीले करून जो येईल आता समजा 5.2 100 भागीले 5 केला आपण तर जवळपास 20 येतं. मग तो 20चा एव्हरेज असं असेल बहुतेक तरी. आता त्याचा काही गणित आपल्याला समजत नाही. मला आता सर्व्हिस सेंटरला जाईल ना तेव्हा विचारून घेईल गाडी. तर असं फक्त आता सीटचा मला प्रॉब्लेम वाटतोय थोडा. आता जरा दोन्ही साईडच्या दुखायला लागले थोडा, म्हणजे अजून एवढंच चालवलं तरी म्हणजे थोडा त्रास होता, पण मी ती काढून घेतो लवकरात. टुरिंग सीट बनवून घेता तिची, म्हणजे टेन्शन नाही लॉंगला जायला. तर आपण आता कल्याण मुरबाड रोडवर इकडनं जायचं आपल्या राईट साईडला. रस्ता बिस्ता झाले मस्त पैकी, बरेच महिन्यातून येतो या रस्त्यात. सीटचा मेन काय प्रॉब्लेम आहे आपला नॉर्मल असेल ना तर ऑफ रोड आहे ना आपल्याला जास्त खड्डे बिड्डे म्हणून तर जरा प्रॉब्लेम होत असेल. आता असं प्लेन रस्त्याला काहीच वाटत नसेल. बघतो काय शब्द सिग्नल बिग्नल ते पाहतच नाही, म्हणजे मारा आम्हाला एकदाशी. इथं स्लोवर लागले आता म्हणून लागेल थोडासा चिखल उडवला टेम्पोवाल्याने. रस्ता स्लोवर म्हणून आपल्याला 50 किलोमीटर जायचा तू 50-55. ब्रिज पण नवीन व्हायला घेतला, नवीन करायला घेतला. पहिले काहीच नव्हतं इकडे, पूर्ण रिकामच होता. आता कुठला समृद्धीला कनेक्ट होतो का कुठला कनेक्ट होतो काय माहिती. नाही समृद्धीचा इथं संबंध नाही ना. थोडा चांगला रस्ता होता. सिटी 100वाला, सिटी 110वाला वा सारे आहेत. मजा बघायची कशी रोखील बघा आता दुःख्यान निघल त्याची मजा बघा आता. फक्त तुझं सामान फक्त जोडीला जाऊ दे थोडासा जवळ गेलं ना मग फुल स्पीडला पूर्ण किती हाईट असेल गाडी पुढे असेल तर माझी 70वर काढलं मग तरी पुढे एकदम. आणि गाडी अवतुण्याची NH12 निघाला तो पुढा तसं सुसाट निघला ना. दोन बसचे बसवाला आहे बाबा, आपण काहीच बोलू शकत नाही. बसवाल्यांच्या पुढे तर हरलंय बाबा. आता इकडे समोर डोंगर बघा, आई शपथ
इथं घर आहे, याची मजा गावली येत असेल इथं राहायला. बघा ना डोंगर बघ कसं कसा घर पाहिजे इकडं डोंगरावर येतात. म्हणजे डोंगरावर नाही एकदम आजूबाजूला कोणीच नाही पाहिजे. 1-2 किलोमीटरवर मार्केट पाहिजे. साहेब आले आपल्या पुढे परत. सिटी 110 वाला. सरळगावला आहे वाटतं आपण, बहुतेक तरी सरळगावला आहे. आपल्याला तेवढी घाई नाही, आपण जायचा हळूहळू हळूहळू पोचू. मला 1 तासात पोचायचा तर 1.25 तासात पोचू, पण पोचू. डोक्याला ताप नको. धूल बघा, धूल माती बघा कशी उठते. बघा चिक्कल चिक्कल नाही बघा. आता राहून दाळा वरतून घ्यायला पाहिजे होती गाडी. रिक्षा आल्याने घेतली कशी विषय. चढवू का बघा शिगर सगळ्या 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 नसत्या तर चढवलीच ती कधीतरी. रिक्षा आला जोमात रोजचा रस्ता ना. चढवली आपण पण सोडून रस्ता का नाही आपल्याला त्यांना महिनाभर जायचा काम नसता. उतरवाला रस्ता असेल तर बरा, नाहीतर आहे 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 वाटत. गाड्यांची चाकात दिसतात आणि शपथ. उतरवली कशी विषयी 5-10 मिनटं झाली. एवढ्या चिक्कलमधून गाडी चालवता ना. चिक्कल बघा समोरच्या टायरांवर बघा दुसऱ्यांच्या गाड्यांचं कसं उडतं तिथं समजेल तुम्हाला. असं बघून ना समजणार मोबाईलमध्ये. ऑफ रोडिंग तर आहेच. चिक्कल बेहिसाब. गाडीची पूर्ण वाट लागली असेल आता. बघ ना किती बाबा 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 तिथं आव्हान पडले. माझा पाय एवढं माकलं ना आता 20%. बुड्ढी के बाल दिखे हमको. रस्त्याचं काम पण चालू आहे आणि मशिनरी बघा रस्त्याच्या कामासाठी. शपथ कसली प्लॅन करतो. असं पाहिजे माल घेऊन देऊ बघ. बघलं का साईड याला बोलतात काम नाही तर आपल्या इकडं. आई शपथ ऊन ना आता एवढा ऊन लागायला लागला ना. गरम होतं गरम हिशोब नाही एवढा जाम गरम होतं ना. ऊन पण बघा आता चिक्कल संपला बघ. जवळपास 15-20 मिनटं गाडी चालवली. जवळपास 7-8 किलोमीटरचा पॅक असेल ना. एवढी गाडी चालवली तेव्हा तर चिक्कल संपला. आणि समोरचा नजारा बघूच शकता तुम्ही. दिसतो का तुम्हाला बघा जरा. मी डोळे लांब करून व्हिडिओ झूम करून बघा. हो
खाली किचड आणि वरती डोंगर. बाई काय रे बाई बाबा, परत आला चिखलचा रस्ता. आता आपण जाऊ थोडा चांगल्या रस्त्यातून, पण ढिगाऱ्यावरून दगडांच्या. असा मधून बघून आता काय पण रस्ता काढू आपण. चला गाडी कशासाठी चालते का मायला चाल. ऑफ रोडिंग करायला पाहिजे आपण. ट्रॅकवर आलो, ऑफ रोडिंगच्या ट्रॅकवर. डेपरेवले चालवू का बॉल? डेपरेवले पण चालवू आपण आता फुल ट्रॅक. अजून बघा आम्ही तसंच येतो, अजून तेच रस्त्यावर जायचो. इकडून तिकडून तो ढिगारा कुठं आपल्याला त्या समोरच्या डोंगरावर जायचा. म्हणजे तोच माळशेजचा घाट आहे, माळशेज घाट. तिकडं आपण पॉईंटवर कधी गेलो नाही, पण आज बघू जेवढं पॉईंट फिरता येतील तेवढा फिरवू आपण. काय काय बघू ना, पूर्ण एक्सप्लोअर करू. आपल्याला काय काम आहे आज, पूर्ण एक्सप्लोअर करून. पण हा रस्ता ना, मला रस्त्याने वैताग आणला. कधी मेहनती के बाद आता चांगला रस्ता आले बरं. कवा ते घाटावर पोचतो असं होतं मला. वगैरे असं आता 15-20 किलोमीटर बाकी असेल. आणि हा असते आपण आता वरती चढू. वरती चढल्यावर असते आपल्याला नजारे बघायला भेटतील. आणि तुम्ही नजारे बघून बोलाल वा 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 क्या सीन आहे. हा शब्द तुमच्या तोंडातून नक्कीच निघणार. पण आपला आता शूट होतोय कसं आपल्याला ते माहिती नाही. मेन शूटवर मेन आहे. शूट जर चांगला होत असेल तर मग आपल्याला त्या नजारांचा फायदा आहे. नाहीतर काहीच समजणार ना आपलं काय झालं ना काय नाही. एवढी मेहनत गेली फुकट. आपण फुकट जाऊन देणार नाही एवढं माहिती आहे. काही ना काही थोडाफार तरी बघायला भेटेल तुम्हाला, ते आता आपल्याला फुल माहिती आहे. मी तर जास्ती नाही कधी येता जाता कधी रस्त्यातून या झाला तर आपला कुठे गेलो फिरायला तर तिकडनं येता जाता आपला रस्ता आला तर आता या रस्त्यात आपला काही संबंधच नाही. तिकडं डोंगर बघा काय डोंगर आहे तिकडं. पूर्ण हेच झालं, एक नंबर वाटतं एकदम. बघा आता इथूनच थंडावा चालू होतो ना, इथूनच वातावरण असं भारी झालं. आता पुढे गेल्यावर तर वाट बघावत नको. म्हणजे एक नंबर वाटेल. हेल्मेट नवीन आहे ना, सगळं गालबिल दाबून गेलं माझं, म्हणून जरा थोडा प्रॉब्लेम आहे. बघा ना काय डोंगर आहे. नशीब म्हणजे पाऊस नाही. आज पाऊस असताना माझे हातचे हालत पूर्ण गेले. ते थंडीत नुसतं कापत जायला लागलं त्या भिजत. बघा डोंगर बघा अजून लागलं नाही वाटतं काय. थंडावा आता एकच नंबर. काय थंडावा. रस्ता बघा रस्ता. हा 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 एक नंबर. कसं वाटतं ना. हा 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 सुंदर, अति सुंदर, अतिचा अति 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 सुंदर. इतकं वातावरण तयार झालं ना, एकच नंबर. एकदम थंडा थंडा वाटायला लागला. तसं आता भाव आलं चालला एवढा थंडावा वाटतं. पूर्ण जंगल. बाईक क्लीन करायला मजा येते ना एक नंबर. भले आपली थोडीशी फाटतात पण थोडी तरी करतो, पण मजा येते. सगळं रस्ते मोठं करायला घेतात. सगळं डोंगर खोदलं ना आता मोठं करायला. बाकीचं एक मस्त लागले आपले कोकण पूर्ण मोठं करायला घेतलं तिथं. आणि आम्हाला बरोबर चाललं का चुकीचं चाललं त्या माहीत नाही. आम्ही जायचं म्हणून चालल्या. रस्ता चुकलो नसेल एवढा तर कन्फर्म आहे, पण चुकलं असेल तर बघू. आता का तिथून वाळू डायरेक्ट घर आहे मग गावाला टाकू कुठेतरी. पण नाही डोंगर समोर दिसतो. आयुष्य तो हो काय धबधबा आहे. चालल्या बरोबर ना.
वॉटर बोलत ना इकडं एकच नंबर. हे बसवाले ना सुसा देतात हवाडाईट करतात एकदम. अरे सरगा हो दे प्यारा माळशेज आमचा. बघितला का कसला व्ह्यू होता, दिसला का तुम्हाला? झूम करून बघा मस्त वगैरे. कसला वॉटरफॉल होता एक नंबर. पैसा वसूल. आम्ही चाललो खरं इकडे रस्त्यात, पण तो डोंगर समोर होता तो वेळा मागे आमच्या. चाललो कुठे त्यात ना माहीत. बघू थोडा पुढे जाऊ अजून 5-10 किलोमीटर. जर नाही काय वाटलं तर झालो. तसं पण 100 किलोमीटर चालवले आपण गाडी. वाटला का आपला अजून येत नाही तर मग इथून वरती असं असं आला 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 वाटतं. इकडनं असं परत मागे गेले वाटतं का. बस बंद पडले वाटतं. वाव सुंदर असे ओढा. इथं नांगर चालू आहे बघा अजून. आता आलं बरं मागच्या साईडून जाऊ वाटतं आपण तिकडं. तिकडे डोंगर तिकडे राहिला, आम्ही चाललो इकडे. आता फुल काम जोरात चालू आहे. कामाच्या वाटतं तुम्ही टेन्शन घेऊ नका. बाबा 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 कसला व्ह्यू दिसला का डोंगर. हा आहे आपला महाराष्ट्र. आणि आज जो संडे असतं ना इथे तुम्हाला जाम रायडर दिसले असते. आज संडे नाही आहे. इथे कुठेतरी खाली जायला कुठेतरी रस्ता आहे एक नंबर. मी कुठला तरी व्हिडिओ बघितलेला आहे, ब्लॉग बघितलेला कोणाचा तरी. कॅमेरात बंद करूशा वाटत नाही आता, एवढा भारी व्ह्यू होत चाललंय. थंडावा आहे, थंडा एकदम थंड थंड वातावरण. हँडग्लोज पण नवीन आहेत ना, जरा बोटाला टोचायला लागलेत. आता थोडा सवय होईपर्यंत. आपण कधी घातलं नाही, कधी घातलं नाही म्हणून. आणि बघा ना समोर व्ह्यू बघ, फक्त सरळ जायचं. आता रस्ता बघ समोर कसला आहे. आवाज नसेल असा विचार करा. मला इथंच एवढी मजा येतं. ते एकदम लॉंग ड्राईव्हला गेला ना कसली मजा येईल. हे बाईकवर आपण कधी फिरलो नाही असा. बाईकवर आपण एवढं फिरलो नाही आपण. आता भाऊ आता चालू करायचं आहे. आता जेवढं फिरता येईल तेवढा फिरून जायचा. जिंदगी ना मिलेगी दोबारा म्हणून दिसतो. जेवढा जिता येईल तेवढा जीवन घ्यायचं, जगून घ्यायचे. कोणी बघितलं कल हो ना हो. हो 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 खतरनाक. तेव्हा दिसतंय का नाही माहिती नाही, पण बघा. लुक ॲट दिस व्ह्यू. खड्डे 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 वाले वाटत कुठले. मी काहीच बोलत आता, मी निशब्द झालो. बोलायचा काय लायकीतच राहिलो. लायकीचा नाही म्हणताय, बोलायचा शब्दच नाही राहिलो. या असं नजारा बघून नाही बोलायला काय होत नाही राहिला. काय बोलू सांग मला. असं एवढं भारी भारी नजारा तर फक्त बघा, फक्त बघायचा एवढंच काम करायचा बस. गाडीचा अवतार बघा. पहिलं गाडीचा अवतार तर झालाच. हे बघा ते रोडवर रस्तावाल्यांच्या बरोबर मी काम करून आल्या. मोबाईलचे चार्जिंगच कपले लावून पुढे. आता बघ चार्जिंगला लावले तरी मी तो चिपकून ठेवणार होतो. वायरलेस होता ना, बरं चिपकून ठेवता. आम्ही थांबले आता ना. इकडचा व्ह्यू बघा तुम्ही. ऊन जाम इथं. जेव्हा वरती जाईल ना
खतरनाक काम होईल. तो लपडा असा झाला, आम्ही पोचलो तिथं आदर रस्त्याला, जाम हवालदार होतं. हवालदाराने घाबराची बात एकच आहे का नेमकंच मी हेल्मेट नेमकाच काढलेला का मोबाईल चार्जिंगला लावले म्हणून, आणि गाडीची आपल्या अजून पासिंग नाही झाली. तो मोठा आहे ना, म्हणून मला वळू दे, नको डोक्याला ताप. आपण काय आज नाही, पुढच्या रविवारी बुधवारी याव, याचा यावून तर जाऊ. पासिंगला कधीच दिलं, अजून होली डबल माझी. आयला आता बघू, आता ते दिसल त्या दिसल. सॉरी मार्केटला दिसला तुम्हाला. जावा बघू पुढं. आता कालूबालूला जेवायला बसल्या, जेवता इथं ब्लॉक संपला समजा. मूड जायला दिशा गेलो होतो परत, मोबाईलचे चार्जर पण संपलेले. आता मूडच गेले. तर जाऊ जेवढा आहे तेवढा दाखवतो तुम्हाला ना. इथंच व्हिडिओ संपला. बाय बाय.